छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर या महामानवाला त्रिवार अभिवादन करून आजच्या या सत्कार सोहळ्यात उपस्थित सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या सुविज्ञ पत्नी सीमाताई आठवलेजी, माजी मंत्री जानकर साहेब, माजी मंत्री मातेकरजी, गौतम सोनवणेजी, राजा भाऊजी आणि आजच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थभाई कासारेजी, सूत्रसंचालक विवेक पवार यांनी व्यासपीठावर बसणारे माझे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ आणि या सभागृहामध्ये बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, वेळ झालेला आहे. नरेंद्र मोदीजीच्या मंत्रिमंडळामध्ये सलग तिसऱ्यांदा मारला आहे षटकार. नरेंद्र मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मारला आहे षटकार. म्हणून रामदासजी आठवले साहेबांचा होत आहे या ठिकाणी सत्कार. आठवले जी आए और मोदी मुस्कुराए. आठवले जी आए और मोदी मुस्कुराए, क्या बताऊं मैं उनकी कहानी, आठवले साहब की है संसद दीवानी. बंधूंनो, या ठिकाणी मुंबई प्रदेशच्या वतीनं हा भव्य दिव्य सत्कार आपण साजरा करत आहोत. या ठिकाणी मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आठवले साहेबांचा सत्कार म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या साध्या कार्यकर्त्याचा सत्कार आहे. आमच्या माता भगिनीचा सत्कार आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांचा सत्कार आहे. आणि म्हणून हा सत्कार आज या ठिकाणी होतोय. आठवले साहेब या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मंत्री झालेले आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये दलित, आदिवासी, साळी, माळी, कोळी यांना न्याय देण्यासाठी आठवले साहेब मंत्री झालेले आहेत. त्याचबरोबर मागासवर्गीयांना, महिलांना हक्क देण्यासाठी आठवले साहेब मंत्री झालेले आहेत. आठवले साहेब ज्या पक्षासोबत जातात त्या पक्षाची सत्ता येते. या भारतामध्ये वाहणाऱ्या हवेचा रोख ओळखणारे मंत्री, रिपब्लिकन पक्ष संपूर्ण भारतभर वाढवण्याचं काम आठवले साहेबांनी केलेलं आहे. नागालँड मध्ये 2 आमदार निवडून आलेले आहेत. या ठिकाणी बसलेल्या माझ्या कार्यकर्त्याला मी नम्र निवेदन करतो की महाराष्ट्रामध्ये विधानसभा थोड्या दिवसामध्ये येत आहे. आठवले साहेबांचं आणि बाबासाहेबांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आणि आमचा अधिकार आहे. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी विधानसभेच्या तयारीला आपण लागायचं आहे. कार्यकर्त्यांनी आमदार कसं झाला पाहिजे, सरकार कुणाचंही असो, अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. त्या अन्याय अत्याचार रोखवायचा असेल तर रिपब्लिकन पक्षाचा साधे करता हा आमदार झाला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र.